नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण चटणी बघणार आहोत, जी आपण खोबऱ्याचा वगैरे वापर न करता बनवलेली आहे। छान अशी चविष्ट आपली ही चटणी तयार होते, जी बनवल्यानंतर एखाद्या काचेच्या वगैरे बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे चांगली आपली ही चटणी जी आहे ते 8-15 दिवस टिकून राहते फ्रीजमध्ये ठेवली तर। आणि कधी सँडविच पराठा वगैरे केला की त्याच्यासोबत खायला खूप छान लागते ही आपली चटणी। नुसतीसुद्धा तुम्ही टेस्ट करून बघा, एकदम भारी लागते। तर बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे चटणीसाठी। आता कोथिंबीरसुद्धा बाजारामध्ये आहे, भरपूर स्वस्त आहे, तर तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीरची चटणी बनवून ठेवू शकता। तर त्याच्यानंतर आपल्याला चटणीसाठी इथे खोबरं वगैरे काहीही घ्यायचं नाही आहे। इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी इतके शेंगदाणे होतील। तर हे शेंगदाणे जे आपले आहेत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे एक लिंबू घेतलेला आहे, आपण फक्त अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। 3 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मिरच्या आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे वापरायच्या आहेत चटणीमध्ये। तर आता आपले जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, एकदम जास्त भाजायचे नाहीत, मीडियम असं त्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि ही आपली जी चटणीची रेसिपी आहे ती अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही आपली ही चटणी बनवायला। तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, आता काढून घेऊयात। तर इथे आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत, कोथिंबीरसुद्धा मी थोडी कापून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला पाण्याचा जो वापर आहे तो आधी करायचा नाही आहे, आधी आपल्याला आपली जी चटणी आहे ती सुकीच फिरवून घ्यायची आहे। तर आता आपण मिरची वगैरे तोडून घेऊयात। त्याच्यानंतर आता हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे, छान अशी चव येते आपल्या चटणीला। साखर घातल्यावरती आंबट गोड अशी चटणी आपली भारी लागते। तर इथे मी साखर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे, तर इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्ध्यापेक्षा थोडा कमी घेतला तरीसुद्धा चालेल। तर लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपली चटणी जी आहे ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, पाणी न वापरता तिला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे चटणी बघा आपली मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे, छान अशी चटणी आपली तयार झाली आहे। तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया ती। इथे मी प्लेटमध्ये चटणी आपली काढून घेतले, मस्त अशी आपली ही चटणी तयार होते आणि चांगली टिकूनसुद्धा राहते। काचेच्या बरणीमध्ये वगैरे भरून ठेवायची। आणि तुम्हाला कधी सँडविच बनवायचं झालं, कधी कटलेट वगैरे बनवला त्याच्यासोबतसुद्धा खायची असेल तर तुम्ही ही चटणी खाऊ शकता, पराठ्यासोबतसुद्धा। आणि एकदम नुसती अशीसुद्धा तुम्ही खाऊन बघा, चटणी एकदम भारी लागते ही चटणी आपली। तर तुम्ही अशा पद्धतीने ही आपली चटणी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खोबरं वगैरे काही न वापरता नुसती कोथिंबीर शेंगदाण्याची चटणी भारी होते। तर तुम्हाला आजचा आपला हा मस्त असा कोथिंबीर चटणीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।